राज्यात अनेक भागात मान्सून सक्रिय झाला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही। आभाळ भरून येतंय, ढगही दाटून येतात, मात्र पाऊस काही पडत नाही। परिणामी हराळवाडीसह परिसरातील द्राक्ष बागा करपू लागल्यात, ऊस पिकं सुकू लागलेत आणि खरीप पेरण्या रखडल्यात। पाण्याअभावी शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांची चिंता वाढली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। मोहोळ तालुक्यातील हराळवाडी परिसर आभाळात ढग आहे पण पाऊस नाही। जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे। मोठा खर्च करून जोपासलेल्या द्राक्ष बागा आता पाण्याअभावी करपू लागल्या। ऊसासह इतर नगदी पिकांवरही संकट कोसळलं असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। मिरग होऊन गेला तरी पावसाचा पत्ता नाही। आता पुढलं नक्षत्र आलं तरी पण या ठिकाणी पावसाचा पत्ता नाही। असणारे सगळे धानंसुद्धा जुळून गेलेत। जनावरांच्या वैरणीचे चाऱ्याची टंचाई चाललेली आहे, वैरण मिळेना, पाऊस नाही, हायती ते धानंसुद्धा सगळे पाक जुळून गेलेले आहेत। आणि याकडे आता अवघडच आहे, ही निसर्गाचे धान मोठे पडलेले आहे। एक तर उन्हाळ्यात वाऱ्या कावरानं होत्या त्या बागासुद्धा बिगर पावसाच्या निघून गेल्या। आता असणाऱ्या धानासुद्धा बिगर पाण्यामुळं धानं करपायला लागलेली। आता सध्या इतका शेतकरी अडचणीत आहे की त्या शेतकऱ्याला काही करावं हेच कळत नाही, कारण इकडं आड आणि तिकडे विहीर झालेले। पावसाअभावी विहिरी, बोरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणी पातळी झपाट्याने कमी होते। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून जनावरांसाठी हिरवा चारा मिळणंही कठीण झाले। आज जर पाहिलं तर जून महिना संपत आला, जुलै चालू झाला। खरीप पेरण्या जी असते ती आज कमीत कमी नाही म्हणलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होतात। मे एंडिंगला पाऊस पडला तर जूनच्या पेरण्या चालू होतात। पण ह्या पावसांची दगाबाज दिला आहे ह्या वर्षी। आता खरीप पेरण्या तर नाहीत्याच, आता परतीच्या पावसावर शेतकऱ्याला अवलंबून राहावं लागलं आहे। आणि हाय ती पिकं असलं वारं जे भोकायला लागलं आहे, त्या वाऱ्यानं पाक पिकं सगळी जळून चालली। आणि शेतकऱ्याचा आणि सरकार पण काय करतं आहे, आता खातं तर वाढवले ती एवढं, म्हणजे शेतकऱ्यांना फक्त आत्महत्या करावून जगून एवढंच काय चालू काय की असं ही आहे। निसर्ग पण त्रास देतोय आणि सरकार पण त्रास देते। खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। ढग दाटून येत आहेत पण पाऊस पडत नसल्याने शेतकरी आणखीन चिंतेत आहे। तर औंदा पावसानं वड दिलेल्या कारणानं वड दिल्यावरनं पाऊस पडीना। जर आता जरी पुन्हा जर पाऊस पडला आणि जरा काय आणि खरीपाचं काय हंगाम करावं असं जर वाटलं तर बियाणाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या खताच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या परत पुन्हा मशागत करायला पैसा नाही, शेतकरी अडचणीत आलेला आहे। आता पाऊस जरी पडला तर उजनीत पाणीच नाही, उजनीत पाणी नसल्या कारणाने इकडं काय करायचं काय। तर आमच्याकडे जर माल असला तर त्या टायमाला सरकार भाव देत नाही त्या मालाला, आणि आमचा जवळ माल झाला तर ती मालाला भाव देत नाही ना। आम्ही पुन्हा आमच्याजवळ जर माल नसला तर शेतकरी व्यापाऱ्याचा मालाला भाव येतो या, आणि त्या व्यापाऱ्याने साठा करून ठेवलेला असतो त्याला भाव येतो ना, आम्हाला भाव मिळत नाही। हे पण शेतकऱ्याला मातीत घालायचं आणि शेतकऱ्याला बुडवायचं ही फडणीसाचं काम आहे। प्रशासनाने तातडीने कॅनलद्वारे पाणी सोडून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करतात। पुढील काही दिवसातही पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे। परंतु सध्या सरकारकडून ज्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या अद्यापही झाल्या नाहीत आणि जनावरांना चारा उपलब्ध होणं सध्या कठीण झालं आहे। सध्या पावसाने लांबण दिल्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जी पिकं आहेत ती उभी पिकं जळत आहेत, परंतु शासन यावरती गांभीर्य घेत नाही किंवा उजनीत सध्या पाणी उपलब्ध नाही। जे 1-2% पाणी उपलब्ध आहे ते कारखानदारी आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी ते ठेवलं गेले आहे, परंतु शेतकऱ्यासाठी प्रॉपर ज्या पाण्याची सोय करणं अपेक्षित आहे। येणाऱ्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे, त्या दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी यांच्याकडे सरकार म्हणून कोणत्याही उपाययोजना नाहीत। आता सध्या सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणणारा विरोधी पक्षात असताना ह्याच सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करतो, परंतु शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही। जी योजना दिली गेली शेतकऱ्यांना, जी कर्जमाफीची योजना दिली गेली त्यामध्ये सुद्धा फसवेगिरी आहे
आणि सरकार यावरती शेतकऱ्याच्या कोणत्याही हितासाठी किंवा हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही, हे आता या माध्यमातून दिसून येत आहे. आभाळ भरून येतं पण पाऊस पडत नाही आणि आता पावसाऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. बळीराजाच्या या वेदनेकडे प्रशासन किती गांभीर्यानं पाहतंय हे येणारा काळच ठरवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आवाज इंडिया मराठी, सोलापूर.